विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील 18वी कविता बहुमोल जीवन, जिचे कवी आहेत रमण रणदिवे. अत्यंत सुंदर आणि आपल्या जीवनाचं मोल समजावून सांगणारी ही कविता. आपलं जीवन खूप बहुमोल आहे, अनमोल आहे. एकदा का मनुष्य जन्म मिळाला की पुन्हा मृत्यूनंतर मनुष्य जन्म नाही. त्यामुळे या जीवनामध्ये जे आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येतात, दुःखाचे क्षण येतात, ते आपण स्वीकारायचे. आपल्या आयुष्यामध्ये जी नाती आहेत ती नाती सांभाळायची, जे कर्तव्य आहे ते पार पाडायचे. जो आपला मनुष्य धर्म आहे त्या मनुष्य धर्मानुसार आपण आपलं जीवन व्यतीत करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज व्हायचं नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये वर्तमानपत्रामध्ये TV वर अनेक बातम्या बघतो. अगदी दिग्गज लोक जे असतात किंवा अनेक चांगल्या चांगल्या क्षेत्रातील लोक आपल्या जीवनाचा शेवट करतात. असं व्हायला नको पाहिजे. एखादा तरी छंद आपण जोपासला पाहिजे. त्या छंदामधून, त्या कलेमधून आपल्याला जो आनंद मिळतो, त्या आनंदामधून आपण आपलं दुःख विसरून जातो. ह्या कवितेची व्याप्ती खूप मोठी आहे आणि तुमच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये ही कविता आलेली आहे. बघा, लहानपणापासूनच मुलांवर संस्कार व्हायला पाहिजेत आणि म्हणूनच लहान मुलांना आयुष्याचा अर्थ समजावा या दृष्टिकोनातून मराठी पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता पाठ्यपुस्तक मंडळांनी दिलेली आहे. आतापर्यंत आपण कवितेचे 3 चरण पाहिले. आता हे कवितेचं शेवटचं चरण. काय म्हणतायत कवी? सुखदुःखाची ऊन सावली, येते जाते राग नको. संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या, कुणास फिरुणी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? पहा, सुखदुःखाची ऊन सावली, येते जाते राग नको. बघा, ज्याप्रमाणे ऊन आहे त्याप्रमाणे दुःख आहे आणि ज्याप्रमाणे सावली आहे त्याप्रमाणे सुख आहे. आणि ऊन तर ऊन शेवटपर्यंत नसतं, सावली तर सावली शेवटपर्यंत नसते. आणि अगदी त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुख येतं ते जातं, सुखाची जागा दुःख घेते आणि दुःखाची जागा मग सुख घेत असतं. राग करायचा नाही, येते जाते. त्यामध्ये राग मानायचा नाही, स्वतःवर चिडायचं नाही, परिस्थितीवर चिडायचं नाही, आजूबाजूच्या माणसांवर चिडायचं नाही. हे तर काही ठरलेलंच आहे. ते असं काही तुम्ही ठराविक व्यक्ती आहे म्हणून तुमच्या ठराविक व्यक्तीच्याच वाट्याला असं काही आलं आहे असं काही नाही. तो निसर्गाचा एक प्रकारे नियमच आहे. निसर्गाचा नियमच आहे तो. आकाशामध्ये तारे एका ठिकाणी राहत नाही, नदीचं पाणी एका ठिकाणी राहत नाही, पृथ्वी एका ठिकाणी थांबत नाही, अनेक ग्रह एका ठिकाणी थांबत नाही. त्यांचा प्रवास चालूच असतो. त्याचप्रमाणे हे सुखदुःखाचं जे चक्र आहे ते चालूच राहणार आहे. संकटास लीलया भिडावी. लीलया म्हणजे काय? लीलया या शब्दाचा अर्थ काय? सहजपणे. आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर संकट कुठली? तर परीक्षा. वा, परीक्षा हे काही संकट नाही बरं का, पण आपण अभ्यास करत नाही ना म्हणून आपल्याला ते संकट वाटतं. किंवा गृहपाठ, निबंध लिहिला नाही, आजोबा मॅडमना द्यायचे, मोठं संकट. संकट आहे का होय? हे संकट अजिबात नाही. तर हे जे काय आहे आपणच करून ठेवले. आपण जर वेळ दिला असता, गृहपाठ निबंध वेळेत जर पूर्ण केला असता तर सरांचा किंवा मॅडमचा ओरडा आपण खाल्ला नसता. आपणच ते निर्माण करतो. संकट कुठलं म्हणायचं तर जीवनामधल्या काही अशा गोष्टी असतात. बघा, तुमचे आईवडील संसाराचा गाडा चालवताना अनेक संकटांना तोंड देत असतात. कधी घरामध्ये घर चालवायला पैसे नसतात, कधी अचानक बँकेचं कर्ज फेडायचं असतं, कधी घरामध्ये कोणीतरी आजारी पडतं किंवा एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू वगैरे होतो.
ही मोठमोठी संकटं झाली. आता अशी काही संकटं येतात, मुलं परीक्षेत नापास होतात, 10वीच्या पेपरमध्ये नापास होतात, 12वीच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये नापास होतात, किंवा कुणाला MBBSला ॲडमिशन मिळत नाही, कुणाला BAMSला ॲडमिशन मिळत नाही, किंवा शेतकऱ्यांच्या पुढं खूप मोठा प्रश्न असतो की आता पीक जे आहे ते वाहून गेले किंवा पीक आलंच नाही, सावकाराचं कर्ज कसं फेडायचं, ही मोठमोठी संकटं. मग अशा संकटाला काही माणसं तोंड देत नाहीत आणि आयुष्याचा त्याग करतात. म्हणून म्हटले आयुष्याचा त्याग नको, त्याग करायचं नाही. खूप असं म्हणजे कितीतरी असं म्हणजे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलं की कित्येक लक्ष योनींमधून फिरून मग आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. तो इतक्या छोट्या क्षुल्लक कारणासाठी त्याग करायचं अजिबात नाही. मंगेश पाडगावकर तर एका ठिकाणी म्हणतात की एक चिवताई रुसून बसते आणि घरट्यात जाते, आणि घरट्यात गेल्यानंतर त्या चिवताईचा रुसवा काढण्यासाठी मंगेश पाडगावकरांनी अशी काल्पनिक रुसवा काढण्यासाठी कविता लिहिली. ते काय म्हणतायत, सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, आपलंसुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर रुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी चिवताई चिवताई दार उघडली. आयुष्यामध्ये काही फक्त दुःखच नसतं, म्हणजे काटेरी डंकच नसतात. हे सांगताना पाडगावकरच म्हणतायत की आयुष्यात काय केवळ काटेरी डंक आहेत, डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. गुरु ठाकूर नावाचे एक कवी आहेत. त्यांनी आयुष्याला आयुष्यामध्ये संकटांना सामोरं जाताना कसं जगावं, जीवन कसं जगावं हे सांगताना तरी एका ठिकाणी फार सुंदर त्यांनी कविता रचली. ते म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असूनी असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जीवन म्हणजे सोहळा आहे, 6 ऋतूंचा सोहळा आहे. आणि हा जो सोहळा आहे, ह्या सोहळ्यामध्ये सगळं काही स्वीकारायचं. अनेक रंग, सप्तरंग जसे असतात ना इंद्रधनुष्यामध्ये, त्यातलाच एक रंग आहे दुःखाचा, तोही स्वीकारायचा आणि आयुष्य खूप सुंदर जगायचं. कारण बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. जसं मी मगाशी सांगितलं की लक्ष लक्ष योनींमधून फिरून प्रवास करून मग आपल्याला हा मनुष्याचा जो काही देह आहे तो देह लाभलेला आहे. एकदा काय होतं, एका म्हणजे चीनच्या सीमेवर एक भारतीय जवान असतो. अतिशय तिथं ते बर्फाळ वातावरण, गारठा, थंडी, अगदी कंटाळून जातो. कुटुंबाला भेटून त्याला फार दिवस झालेले असतात. मग तो म्हणतो, छे काय आयुष्य आहे, काय करावं. मग तो म्हणतो, चला आता आपण आपलं आयुष्य संपवून टाकूया. मग एका कड्यावर उभा राहतो आणि जीव द्यायला तो तयार होतो, आयुष्य संपायला तयार होतो. आणि तितक्यात त्याच्या बुटाजवळ एक कागद असा फडफडत येतो. तो बघतो कसला कागद आहे म्हणून बघतो, तर एका साप्ताहिक पुरवणीचं ते एक पान असतं आणि त्या पानामध्ये एक सुंदर असा लेख असतो. त्या लेखात काय लिहिलेलं असतं, तर पुण्याच्या लक्ष्मीनारायण चिवड्याचं वर्णन केलेलं असतं. वाह, तळीव पोहे, त्यात तळलेले खोबरे, तळलेले काजू, मसाला असा चरचरीत असा मसाला, असं सुंदर वर्णन केलेलं असतं. आणि ते वर्णन करणारे लेखक असतात पु ल देशपांडे. अतिशय सुंदर असा तो लेख लिहिलेला असतो, इतका सुंदर असतो की त्या जीव देणाऱ्या सैनिकाला असं वाटतं की चला पुण्याचाच लक्ष्मीनारायण चिवडा आपण खायला जाऊया. आयुष्य संपवायचा विचार तो बाजूला ठेवतो आणि म्हणतो चला आपण आता चिवडा खाऊया. सांगण्याचा मतितार्थ असा की जर त्या सैनिकानं ते पान वाचलं नसतं, म्हणजे बघा त्याला असं वाटलं की आयुष्यात आणखीन काहीतरी आहे, ह्याच्याशिवाय सुद्धा आणखीन काहीतरी आहे, आणि म्हणून
त्यानं तो आपला जीवन संपवायचा विचार तिथं सोडून दिला. म्हणून पु ल देशपांडे म्हणतात बघा, पोटापाण्याचा व्यवसाय तुम्ही कोणताही करा, पण एखाद्या कलेशी मैत्री जोडा. पोटापाण्याचा व्यवसाय तुम्हाला म्हणजे जगवायला भाग पाडेल, म्हणजे जगण्यासाठी मदत करेल, पण का जगायचं ही कला तुम्हाला शिकवेल. तर अशी ही सुंदर कविता, या कवितेमधून रमण रणदिवे यांनी खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. आणि मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? काहीच घडत नाही. आपल्याला मनासारखंच पाहिजे असतं, आपल्याला मनासारखे मार्क हवे असतात, मनासारखं जीवन हवं असतं, चैन विलास असलेलं विलासी आयुष्य आपल्याला हवं असतं. पण असं काही नसतं. ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. परीक्षेत मार्क जर मिळवायचे असतील तर अभ्यास केला पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे कष्टाला पर्याय नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कष्ट नाही केलं की आपल्या मनाविरुद्ध घडणार, हे तर नक्कीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी सुंदर अशी कविता आहे, ही कविता पुन्हा एकदा तुम्ही वाचा. या कवितेचा अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहा. काही कठीण शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत, काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. तर जीवनाशी निगडीत तुम्हाला आणखीन काही कविता सापडत आहेत का? तर त्या शोधा आणि तुमच्या वहीमध्ये त्या कवितांचा संग्रह करा. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.